आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे मी शोधून काढेनच. आणि जे घडलंय त्या सगळ्यात जर तुमच्यापैकी कोणा एकाचाही हात असेल तर मैत्रेयी ह्यावेळी तुम्हाला घरात राहू देणार नाहीच, पण घराबाहेर मी तुम्हाला स्वस्थ जगू देणार नाही. लक्षात ठेवा. काय केलं आणि काय झाला? मैत्रीचा सत्यानाश करायचा नादात स्वतःचा सत्यानाश करायला निघालेले. नाही बा महाराजा, सगळं काही नीट केला होता, पण आमच्यावरच सगळं कसं काय उलटलं झालं कळलंच नाही. आदिशक्तीने उलटवला नाही. अरे आदिशक्तीचा दिसुती नाही. तो स्वतः थाऱ्यावर ठेवून करणी कांड कर. बाबा चेडोबा, आता तूच काय ते कर. त्या मैत्रीला संपून तिची सगळी संपत्ती हडपायची आम्हाला. असं संपवायला पाहिजे. व सोपला की तुमची भरभराट होईल. असं संपाया पाहिजे. वासा संपाया पाहिजे. हे बा चिटकोबा, तूच वाट दाव. काय करायचं आता तूच सांग. तूच सांग. आज तू मला आणि माझ्या मुलीला वाचवलंस. मी कायम तुझी ऋणी आहे. आई आदिशक्ती, मला माहितीये तू नेहमी माझ्या पाठीशी उभी असतेस, माझ्या कुटुंबाच्या पाठीशी असतेस, त्यामुळे कुणीच आमच्या वाईटावर उठणार नाही. आणि हे तू नेहमी सिद्ध केलेस. तूच आमची तारक आहेस यात तीळ मात्रही शंका नाहीये. पण आज जे घडलं ते नेमकं काय होतं? मला मरणाच्या दारातून परत आल्यासारखं वाटतंय. नेमकं कुठलं संकट येणार आहे आता आमच्यावर? म्हणजे रावसाहेब आता जेलमध्ये, सगळं काही छान चाललेलं असतानाही हे कुठलं वादळ आलंय? हे असे भास होत आहेत. त्या दिवशी बाजारात दिसलेली व्यक्ती प्रिन्स वाटली मला. आई आदिशक्ती, नेमकं काय लिहिलंय माझ्या भाई? मला ऐकायचंय तुझ्याकडून. मला भास होत आहेत की खरंच प्रिन्स परत आलाय. एकच उपाय आहे. नवरात्र. नवरात्र. नवरात्र येते. घरोघरी देव बसतील, घट बसतील. पहिले माळ लागली की सगळे देव ठाणाला बसतील. आदिशक्ती सुद्धा जागृत नसेल. शासनावरून नवरात्रीचे 9 दिवस ती हलायची नाही. याचा फायदा घ्या. मैत्रीला आणि तिच्या अख्ख्या कुटुंबाला संपवा. ठरवा. त्या आदिशक्तीने परत काही आडकाठी केली तर? ही आदिशक्ती तुमचं काय वाईट करायचे नाही. 9 दिवस तिचा काय करता नाही येणार. 9 दिवस तुमच्याकडे डोक्याने काम करा.
वायच कुठे चुकलं तर खापलात म्हणून समजो. काय समजले? आलं ध्यानात. त्या मैत्रीला औंदाची नवरात्र काळ रात्र ठरल. जय बाबा चिटकोबा. बास बास, किती विचार करशील? जेवढा विचार करशील तेवढे तुझ्या मनातले प्रश्न वाढत जाणार आहेत आणि ह्या सगळ्याचा त्रास फक्त तुला एकटीलाच होणार आहे. कितीही नाही म्हटलं तरी सगळे विचार मला असं स्वस्थ बसू देत नाहीयेत यश. माझ्या आयुष्यात जे घडलंय, जे घडतंय ते सगळं खूप भयंकर आहे. ती प्रेतयात्रा, तो काळा विषारी धूर. बाहेर वाडी ठेवायला गेलो होतो तेव्हा दिसलेली सावली. हे सगळं नाही जाते मनातून. कसं जाईल? पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करत राहिलीस तर तुला तेच आठवत राहणार आहे. आणि सावली, कदाचित तुला झालेला भास असू शकतो. भास असता तर फक्त मला एकटीला झाला असता ना. शक्तीला पण दिसली ती सावली. बर, घरातल्या कोणाची तरी सावली असू शकते. मैत्री, तसंही आपल्या घरात 3-3 भूतं भटकतात. त्यांच्यापैकी कोणाची तरी सावली बघितली असेल तू. तुम्ही म्हणताय तसं असेलही कदाचित. पण मग खोलीत झालेला विषारी धूर. तो काळा विषारी धूर जसा अचानक आला तसाच अचानक गायबही झाला, बरोबर? मैत्री, हा जर देवीचा एखादा दैवी खेळ असेल तर, म्हणजे पुढे काहीतरी अघटित घडणार आहे त्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी देवीनेच मुद्दाम तुम्हाला अडकवलं असेल तर, त्या विषारी धुरातनं तुमची सुटका करणारी देवी आदिशक्तीच असेल तर,